नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत बऱ्याच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज हे मंजूर झालेले असतील. अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर पैसे भरणा करण्यासाठी SMS पण आलेले असतील. तर या SMS व्यतिरिक्त काही जणांना त्रुटीचे सुद्धा SMS आलेले असतील. तर अशा शेतकऱ्यांनी आपला सेल्फ सर्वे करण्याच्या अगोदर आपला फॉर्म हा एक वेळेस चेक करून घ्यायचा आहे की आपला फॉर्म कोणत्या कारणामुळे त्रुटीमध्ये आलेला आहे. तशी माहिती आपल्याला त्या SMS मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचे आहे महावितरण बेनिफिशरी. त्यानंतर जी काही पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायची आहे. याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून आपण डायरेक्ट येथे येऊ शकतात. त्यानंतर आपल्याला येथे ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड हा टाकायचा आहे, जो की आपल्या मोबाईलवर महावितरणकडून पाठवण्यात आलेला आहे. आणि आपण जे काही मेडा महाऊर्जामधून ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेले होते हे सर्व अर्ज आता महावितरणमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. तर आपल्याला जो काही SMS आलेला असेल या SMS मध्ये सुद्धा आपला MKID आणि पासवर्ड आणि त्याच्या खालीच आपल्याला नवीन अर्ज क्रमांक म्हणजेच लाभार्थी क्रमांक आणि त्याचा पासवर्ड सुद्धा देण्यात आलेला असेल. तर सुरुवातीला आपला येथे जो काही आपला लाभार्थी क्रमांक आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे, MS जे काही असेल तो. त्यानंतर आपल्याला पासवर्ड सुद्धा आपल्या मोबाईलवर 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचा आलेला असेल. तर आपल्याला तो जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला एकदा बदलून घ्यायचा आहे. इथे फॉरगॉट पासवर्ड नावाचा ऑप्शन आहे, तर आपण येथून तो बदलू शकता. तर आपल्याला येथे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि येथे लॉग इन व्हायचे आहे. तर या डॅशबोर्डमध्ये आपल्याला अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल. अर्ज दाखल झालेला दिनांक, त्यानंतर अर्ज क्रमांक, लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर. त्याचप्रमाणे खाली आपण इथे पाहू शकतात की इथे विनंती मंजूर आहे आणि त्यासमोर अर्ज डाउनलोड करा आणि त्याच्या समोरच अपलोड डॉक्युमेंट आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला 7/12 हा अपलोड करायचा आहे. तर आपण इथे पाहू शकतात की कमेंटमध्ये अटॅच क्लिअर डॉक्युमेंट. तर इथे आपण ब्राउज या बटनावर क्लिक करून 7/12 आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली येथे सबमिट करायचे आहे. सबमिट केल्याच्या नंतर अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्या समोर येईल. तर आपल्याला इथे होय करायचे आहे. त्यानंतर बेनिफिशरी डॉक्युमेंट ॲडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि इथे जे काही ऑप्शन होते अपलोड डॉक्युमेंट हे ऑप्शन इथून गेलेले आहे आणि आपला जो काही फॉर्म आहे हा पुढे महावितरणकडे दुरुस्तीसाठी गेलेला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला फॉर्म हा एकदा चेक करून पाहायचा आहे. या अर्जामध्ये काही जणांचे 1 2 किंवा 2 पेक्षा जास्त पण त्रुटी असू शकतात. त्या त्रुटीचं आपल्याला निराकरण करायचं आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.